नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, या चॅनलमार्फत आपण टी या परीक्षेची सराव सिरीज चालू केलेली आहे. तर त्यातलाच आज आपण 5 सराव पेपर घेणार आहोत, जो अभ्यासक्रमावर आधारित आहे. तर आपण वेळ न वाया घालवता आपण 5व्या सराव पेपर कडे वळणार आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे, काय दिलं इथं, जे चित्रपट प्रत्यक्ष अभ्यासक्रमास अनुसरून केलेले असतात त्यांना टिंबटिंब म्हणतात. ठीक आहे, जे चित्रपट प्रत्यक्ष अभ्यासक्रमास अनुसरून केलेले असतात तर अशा चित्रपटांना काय म्हटले जाते. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 शैक्षणिक अनुबोधपट असे म्हटले जातात. जे चित्रपट अभ्यासक्रमास अनुसरून असतात त्यांना शैक्षणिक अनुबोधपट असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय शाळांमधून माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये येणारे अडथळे कोणते. भारतीय शाळांमधून माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये येणारे अडथळे सांगायचे आहेत आपल्याला. अडथळे कोणते आहेत, तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 वरील सर्वच. म्हणजे कोणकोणते अडथळे येतात. दुर्गम भागातील संप्रेषण यंत्रणाचे व्यवस्थापन करण्यात अडथळे येऊ शकतात. दुर्गम भागामध्ये अडथळे येऊ शकतात. तर पुन्हा दुसरा पर्याय की इंटरनेटवरून काही वेळा फसवे व चुकीचे संदेश प्राप्त झाल्याने बिघाड होऊ शकतो. हे सुद्धा बरोबर आहे. आणि अपुरी ज्ञानामुळे सुद्धा बिघाड होऊ शकतो. तर वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न पाहू. तर इथं पुढचा प्रश्न काय दिला बघा, कंट्रीवाइड क्लासरूम हा शैक्षणिक टिंबटिंबचा एक भाग आहे. कंट्रीवाइड क्लासरूम हा कशाचा एक भाग आहे. शैक्षणिक भाग आहे, पण हा कशाचा भाग आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 दूरदर्शन. कंट्रीवाइड क्लासरूम हा शैक्षणिक दूरदर्शनचा एक भाग आहे. पुढचा प्रश्न पाहू. मूल्यमापन या तंत्राचा उदय अमेरिकेमध्ये 1948 मध्ये झाला. या तंत्राचा शोध कोणी लावला. बघा, इथं तुमचे 2 प्रश्न कव्हर व्हायलेत. एक तर मूल्यमापन या तंत्राचा शोध कुठे लागला, अमेरिकेमध्ये लागला. ठीक आहे, त्याच्यानंतर केव्हा लागला, तर 1948 मध्ये लागला. आता आपल्याला सांगायचं आहे की याचा शोध कोणी लावला. ठीक आहे, याचा शोध कोणी लावला. याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी मूल्यमापन या तंत्राचा शोध अमेरिकेमध्ये 1948 मध्ये लावला. पुढचा प्रश्न पाहू. पुढील वाक्यामधून चुकीचे वाक्य ओळखायचे. चुकीचे वाक्य ओळखायचे. इथं 4 वाक्य दिलेले आहेत बघा. तर यासाठी चुकीचं वाक्य कोणतं येतं पाहू आपण. तर याचं चुकीचं वाक्य येतं पर्याय क्रमांक 4 मापनातून तुलना करता येते. हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे, तर हे वाक्य चुकीचं का आहे, कारण की मापनामधून तुलना करता येतच नाही. ठीक आहे, मग वरचे बाकीचे वाक्य मात्र सर्व बरोबर आहेत. बघून घ्या कोणकोणते वाक्य बरोबर आहेत. मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची परीक्षा होते. त्याच्यानंतर मूल्यमापन हे साध्य आहे व साधनही आहे. हे सुद्धा बरोबर आहे. मापन हे साधन असून ते साध्य नाही. हे सुद्धा बरोबर आहे. तर चुकीचं कोणतं आहे, फक्त एकच आहे, मापनातून तुलना करता येते. हे चुकीचं आहे, कारण की मापनामधून तुलना करता येत नाही. पुढचा प्रश्न, विशिष्ट बाबीकडे असणाऱ्या व्यक्तीच्या मनाचा कल म्हणजेच टिंबटिंब होय. विशिष्ट बाबीकडे असणाऱ्या व्यक्तीच्या मनाचा कल म्हणजेच काय होय. ठीक आहे, तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 अभिवृत्ती होय. काय होय, विशिष्ट बाबीकडे असणाऱ्या व्यक्तीच्या मनाचा कल म्हणजेच अभिवृत्ती होय. पुढचा प्रश्न, बोधात्मक क्षेत्रामुळे विद्यार्थी काय करू शकेल याचा बोध, पण भावात्मक क्षेत्रातील उद्दिष्टामुळे त्याच्या क्षमतेचा बोध होत नसून तर त्याचा कशाचा बोध होतो. बघा, पुन्हा प्रश्न वाचून घ्या. बोधात्मक क्षेत्रामुळे विद्यार्थी काय करू शकेल याचा बोध होतो, पण भावात्मक क्षेत्रातील उद्दिष्टामुळे त्याच्या क्षमतेचा बोध होत नसून तर त्याचा टिंबटिंब यांचा बोध होतो. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 तर कशाचा बोध होतो बघा, भावात्मक क्षेत्रातील उद्दिष्टामुळे दृष्टिकोनचा बोध होतो, वर्तनाची दिशाचा बोध होतो आणि जीवनमूल्याचा सुद्धा बोध होतो. पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न असा आहे की वाचा दोष असणाऱ्या मुलांमध्ये हे लक्षण राहत नाही. तर ज्यांना वाचा दोष आहे तर अशा मुलांमध्ये खालीलपैकी कोणतं लक्षण राहत नाही म्हणले. वाचा दोष असणाऱ्या मुलांमध्ये कोणतं लक्षण राहत नाही. तर यासाठी पर्याय उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 वाचताना पुस्तके अगदी डोळ्याजवळ धरणे. हे वाचा दोष असणाऱ्या मुलांमध्ये लक्षण राहत नाही. अगदी ते डोळ्याजवळ धरत नाहीत, तर हे त्यांच्यामध्ये लक्षण भेटत नाही. बाकीचे तिन्ही सुद्धा लक्षणं वाचा दोष असणाऱ्या मुलांमध्ये असतात, जसं की तोत्रे बोलणे, नाकातून बोलणे आणि अडखळत बोलणे. पुढचा प्रश्न पाहू. जे अनुभव व्यक्तीच्या मनाच्या सुट्ट्या कोपऱ्यात जाऊन बसतात त्या अनुभवांना काय म्हणतात. जे अनुभव व्यक्तीच्या सुट्ट्या कोपऱ्यात जाऊन बसतात तर त्या अनुभवांना काय म्हटले जाते. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3 त्यांना अशैक्षणिक अनुभव असे म्हटले जाते. जे अनुभव व्यक्तीच्या सुट्ट्या कोपऱ्यात जाऊन बसतात त्यांना अशैक्षणिक अनुभव असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, कृती केंद्र अभ्यासक्रम ही बालकांच्या कार्यक्रमाची अशी निरंतर प्रक्रिया आहे की त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत गरजा आणि आवडीनिवडींना पद्धतशीर विषयांचे द्वारे बाधा येत नाही. असे मत कोणाचे आहे. तर इथं मत आहे कृती केंद्रीय अभ्यासक्रमाबद्दल.
तर ही जी अभ्यासक्रम पद्धती आहे ही बालकांच्या कार्यक्रमाची अशी निरंतर एक प्रक्रिया आहे की त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत गरजा आणि आवडीनिवडींना पद्धतशीर विषयांच्याद्वारे बाधा येत नाही असे मत कोणाचे होते? तर यासाठी उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. जॉन डेवी याने असे कृतिकेंद्री अभ्यासक्रमाबद्दल मत मांडले होते. पुढचा प्रश्न पाहू. तर इथं बघा इंग्लिश सेक्शन चालू झालेलं आहे सध्या. चूज द करेक्ट कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, वाक्याचं बरोबर आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चर कोणतं बरोबर आले ते आपल्याला सांगायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2, आय एन्जॉय प्लेईंग गोल्फ. आय एन्जॉय प्लेईंग गोल्फ हे वाक्य बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, मेनी अ मॅन फॉर हिज कंट्री. मेनी अ मॅन फॉर हिज कंट्री फिल इन द ब्लँक आहे. इथं आपल्याला योग्य क्रियापदाचं रूप द्यायचे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2, हॅज डायड. ठीक आहे, मेनी अ मॅन आले तर हॅज येईल. ठीक आहे, मेनी अ मॅन हॅज डायड फॉर हिज कंट्री. पुढचा प्रश्न आहे, पीपल नॉट टेल लाईज. पीपल नॉट टेल लाईज. ठीक आहे, नागरिकांनी खोटं नाही बोललं पाहिजे. मग आता इथं काय होऊ शकतं उत्तर? तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4, पीपल शुड नॉट टेल लाईज. पीपल शुड नॉट टेल लाईज. पुढचा प्रश्न पाहू, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अडल्ट्रेशन. ठीक आहे, बघा इथं काय म्हणलं की अल्टरनेटिव्ह पाहिजे आपल्याला, ते पण कोणत्या शब्दासाठी? अडल्टरेशनसाठी. अडल्टरेशन. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2, मेकिंग इम्प्युअर. म्हणजेच काय? भेसळयुक्त करणे. अडल्टरेशन म्हणजेच काय? भेसळयुक्त करणे. तर याला आपल्याला अल्टरनेटिव्ह देता येतं मेकिंग इम्प्युअर. पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द सेंटेन्स. आयडेंटिफाय द टेन्स. आयडेंटिफाय द टेन्स. द टेन्स सेंटेन्स इज गिवन हिअर. शी वॉज ग्राइंडिंग व्हीट इंटू फ्लोअर. शी वॉज ग्राइंडिंग व्हीट इंटू फ्लोअर. तर बघा यासाठी बघा मित्रांनो, इथं एक तुम्हाला सांगतो एक ट्रिक असते की टेन्स कसं ओळखायचं. बघा आता इथं जे मेन वर्ब आहे आपला ग्राइंडिंग. ठीक आहे, तर त्याला आय एन जी लागला. आय एन जी कोणत्या वर्बला लागलं तर समजा ते जातं कंटिन्युअसमध्ये. राईट, तर हे आपलं गेलं कंटिन्युअसमध्ये. आणि त्याच्या अगोदर जो एच व्ही येतो ना, वॉज आला येते एच व्ही. ठीक आहे, तर त्याच्यावरून आपल्याला काळाचा बोध होतो की तो कोणत्या काळामध्ये आहे. जसे की आय एन जी ग्राइंडिंगला लागलं आणि ते कंटिन्युअस गेलं, तर वॉज आपल्याला कशामध्ये भेटतं? वॉज भेटतं आपल्याला पास्ट फॉर्म आहे, टू बीचा पास्ट फॉर्म. मग कोणता टेन्स तयार होतो इथं? आपला पास्ट कंटिन्युअस. बघा इथं कोणता पर्याय आहे का पास्ट कंटिन्युअस टेन्सचा? ठीक आहे, पर्याय क्रमांक 2, पास्ट कंटिन्युअस टेन्स. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ अबोर्टिव्ह. अबोर्टिव्हचा आपल्याला अँटोनिम पाहिजे. अँटोनिम पाहिजे आपल्याला कशाचा? अबोर्टिव्हचा. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2, सक्सेसफुल. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. वाक्यामधून आपल्याला करेक्ट सेंटेन्स शोधायचे. 4 वाक्य दिले तिथं. उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4, देअर गोज द लास्ट ट्रेन फॉर कल्याण. हेच वाक्य बरोबर आहे. देअर गोज द लास्ट ट्रेन फॉर कल्याण. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग आपल्याला लावायचं इथं. वाक्य काय दिले? वी हॅव रिसिव्ड ऑल द असाइनमेंट्स. वी हॅव रिसिव्ड ऑल द असाइनमेंट्स. आता वाक्य पॉझिटिव्ह होतं असेल तर आपल्याला इथं क्वेश्चन टॅग निगेटिव्ह द्यावा लागतो. आणि निगेटिव्ह करताना आपल्याला एच व्ही घ्यावा लागतो आणि दिलेला सब्जेक्ट घ्यावा लागतो एच व्ही नंतर. तर यासाठी योग्य उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 4, हॅवंट वी. ठीक आहे, हॅवंट वी. पुढचा प्रश्न आहे, ही वर्क विथ सिंगल माइंडेड डिवोशन. फाइंड आउट ॲडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स. वाक्य काय दिले बघा, ही वर्क विथ सिंगल माइंडेड डिवोशन. फाइंड आउट द ॲडजेक्टिव्ह. दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला ॲडजेक्टिव्ह सांगायचं आहे. तर याचं उत्तर इथं बघा सिंगल माइंडेड आहे. सिंगल माइंडेड हे त्याचा ॲडजेक्टिव्ह आहे. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम्स अँड फ्रेजेस. इथं एक इडियम दिलेली आहे आपल्याला, टू फाइंड मेयर्स नेस्ट. टू फाइंड मेयर्स नेस्ट याचं आपल्याला मिनिंग सांगायचं आहे. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3, टू मेक ॲन ॲब्सर्ड डिस्कवरी. ठीक आहे, टू फाइंड अ मेयर्स नेस्ट म्हणजेच काय? टू मेक ॲन ॲब्सर्ड डिस्कवरी. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही म्हणता म्हणून हे काम केले पाहिजे. ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची? मराठी सेक्शन चालू झालेलं आहे. वाक्य इथं दिले आपल्याला, तुम्ही म्हणता म्हणून मी हे काम केलं पाहिजे. ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1, मिश्र प्रकारचं वाक्य आहे. मिश्र वाक्य आहे. पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे? इथे एक सामासिक शब्द आपल्याला दिला आहे. सामासिक शब्द आहे चुलत सासरा. तर हा कोणता समास आहे ते आपल्याला सांगायचं आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 3 उत्तर योग्य राहिले यासाठी. मध्यम पदलोपी समास. कोणता समास आहे? मध्यम पदलोपी समास. पुढचा प्रश्न आहे, आईसारखीच आई अलंकार ओळखा. आईसारखीच आई या शब्दाचा आपल्याला काय ओळखायचे? अलंकार ओळखायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2, अन्वय अलंकार. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मागून जन्मलेला या शब्दाला समदर्शक शब्द निवडा. मागून जन्मलेला या शब्दासमोरला एक शब्द निवडायचे आपल्याला. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहिले यासाठी. अनुज म्हणजेच काय? मागून जन्मलेला. पुढचा प्रश्न पाहू.
तर पुढचा आहे की ज्या गावाचे बोरी त्याच गावाच्या, आपल्याला वाक्य दिलेलं वाक्य शब्दानं पूर्ण करायचं आहे. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 बाभळी. ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या बाभळी. पुढचा प्रश्न, पाठ चोरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. पाठ चोरणे म्हणजे काय? पाठ चोरणे म्हणजेच काय? कुचरपणा करणे. ठीक आहे, पाठ चोरणे म्हणजेच काय? कुचरपणा करणे. पुढचा प्रश्न, स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला बघायचा आहे. स्तुती त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 4 निंदा. पुढचा प्रश्न, कर्तृत्व शून्य माणसाला टिंबटिंब म्हणतात. कर्तृत्व शून्य माणसाला असं काय म्हटले जातं? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 मेषपात्र म्हणजेच काय? कर्तृत्व शून्य माणूस. पुढचा प्रश्न, वात या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा. वात या शब्दाला 2 वेगवेगळे अर्थ असणारे पाहिजे, आपल्याला जोडी पाहिजे 2 वेगळे अर्थ असणारी. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 समयतील वात आणि पवन. पुढचा प्रश्न, धारवाडी काटा म्हणजे काय? धारवाडी काटा म्हणजे काय? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 बिनचूक वजनाचा काटा म्हणजेच काय? धारवाडी काटा. पुढचा प्रश्न आहे, मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते? मिल्कमॅन ऑफ इंडिया असे म्हणून कोणास ओळखले जाते? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 वर्गीस कुरियन यांना मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडित आहे? क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचा वापर कुठे केला जातो? याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 उपग्रह प्रक्षेपणामध्ये क्रायोजेनिक तंत्रज्ञान वापरलं जातं. पुढचा प्रश्न, घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली? घटना समितीची निर्मिती हे कोणत्या योजनेच्या आधारे झाली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 कॅबिनेट मिशनच्या आधारे झाली. पुढचा प्रश्न आहे, 1955 मध्ये शासकीय भाषा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली मांडण्यात आला? 1955 मध्ये शासकीय भाषा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 बीजी खेर. पुढचा प्रश्न, एनसी सक्सेना समिती कशाशी संबंधित होती? एनसी सक्सेना समिती याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 दारिद्र्याच्या मोजमाप निकषीबाबत एनसी सक्सेना समिती संबंधित होती. पुढचा प्रश्न आहे, तर मित्रांनो इथून गणिताचे बुद्धिमत्तेचे काही प्रश्न चालू होतील. ठीक आहे, तर याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओ पॉज करून काढावं लागेल. मी सध्या उत्तर सांगत आहे. बघा प्रश्न काय दिला, ए हा बीच्या नैऋत्य दिशेला 40 मीटरवर आहे, सी हा बीच्या आग्नेय दिशेला 40 मीटरवर आहे, तर सी हा एच्या कोणत्या दिशेस आहे? ठीक आहे, ए हा बीच्या नैऋत्य दिशेला 40 मीटर, सी हा बीच्या 40 मीटर, आग्नेयच्या 40 मीटर आणि तर सी हा एच्या कोणत्या दिशेला हे आपल्याला सांगायचे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 पूर्व दिशेला आहे. पुढचा प्रश्न, घड्याळात 4:30 वाजले आहेत, जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दाखवेल? घड्याळामध्ये 4:30 वाजलेत, मिनिट काटा समजा पूर्व दिशा दाखवत असेल तर तास काटा कोणती दिशा दाखवतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 ईशान्य दिशा दाखवतो. पुढचा प्रश्न, ए आणि बी हे दोघे भाऊ सी आणि डीच्या बहिणी आहेत. तर ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. आई आणि तिच्या 5 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. आई वगळून हे वय 7 वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती आहे? बघा इथं काय म्हणले, आई आणि तिच्या 5 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. तर आईला जर वगळलं तर ते वय 7 वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती आहे ते आपल्याला सांगायचे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 50 वर्ष आहे. पुढचा प्रश्न, जर CUT जर समजा कट या शब्दाला समजा आपण XFG असं लिहिलं तर यस या शब्दाला कसं लिहिलं जाईल? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 BVH. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो आता उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 41वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रश्न असा आहे की 42वी घटना दुरुस्ती केव्हा संमत करण्यात आली? 42वी घटना दुरुस्ती ही केव्हा संमत करण्यात आली? यासाठी 4 पर्याय इथं तुम्हाला दिलेले आहेत. पर्याय आहे 1978, 1972, 1976 आणि 1970. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो आता आत्ताचा हा आपला पेपर संपलेला आहे आणि लवकरच तुम्हाला आजपासून सामान्य अध्ययन या विषयावरील सुद्धा तुम्हाला पेपर देण्यात येतील. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.